गोव्यात आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या महाअधिवेशनाच्या शुभारंभ सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आपले अनन्यसाधारण वचन दिले। त्यांनी स्पष्ट सांगितलं की कितीही टार्गेट केले तरी मी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे। हे विधान केवळ त्यांच्या व्यक्तिशा इच्छाशक्तीचे प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजासाठी निर्माण झालेल्या अपेक्षा व गरजांची ओळखही आहे। फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केले की आज या अधिवेशनात 76 विविध मागण्या मांडल्या गेल्या आहेत, ज्यापैकी 24 मागण्या केंद्र सरकारकडे आणि उरलेल्या 25-26 मागण्या महाराष्ट्र सरकारकडे आणि काही मागण्या गोवा सरकारकडे पाठवण्यात आलेल्या आहेत। यामुळे स्पष्ट होते की ओबीसी समाजातल्या विविध प्रश्नांवर कोऑर्डिनेटेड प्रयत्नांना महत्त्व देण्यात येत आहे। फडणवीस यांचं म्हणणं आहे की ओबीसी समाजाचा विकास झाल्याशिवाय प्रगत भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही। या विधानातून ओबीसींच्या प्रगतीशिवाय संपूर्ण समाजाचा समतोल राखणं कठीण आहे, असा संदेश समाजातून दिला गेला आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील मंडळाच्या या अधिवेशनात ओबीसी समाजाला न्याय आणि आरक्षण मिळावे यासाठी सरकार तत्पर असल्याचं प्रतिपादन केलं। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र, गोवा आणि केंद्र सरकार ओबीसींना न्याय देण्यासाठी विचाराधीन आहे। गोव्यातील ओबीसी कॉर्पोरेशनद्वारे शैक्षणिक, व्यावसायिक व गृह कर्जासारखी सुविधा देणं सुरू आहे, ज्यानं ओबीसींच्या आर्थिक विकासाला मोठे चालना मिळाले। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। ओबीसी समाजाचा इतिहास संघर्षपूर्ण राहिला आहे। मंडळ आयोगापासून सुरुवात करणाऱ्या लढाईत अनेक दशकांपासून हक्कासाठी आवाज उठवत आलाय, परंतु मागील काही वर्षात या मागण्या केवळ राजकारणासाठी वापरण्यात आल्या अशी टीका होते। मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रमोद सावंत यांनी सरकारमध्ये ओबीसींसाठी ठराविक निर्णय घेण्यात आले असल्याचा दावा केला। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ओबीसी समाजासाठी अनेक न्यायकारक योजना राबवल्याचे उल्लेख यावेळी झाले। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2027 मध्ये देशभरातील जातीनिहाय जनगणनेची तयारी सुरू आहे। ही जातीनिहाय आकडेवारी ओबीसींच्या सामाजिक आर्थिक स्थितीची खरी प्रतिमा उघड करेल आणि भविष्यातील धोरण निर्मितीसाठी आधारस्थान ठरेल। हे जनगणनेचे परिणाम राष्ट्रीय पातळीवर जातीय न्यायासाठी व योग्य आरक्षणासाठी आधारभूत ठरतील। त्यामुळे ही घटना इतिहासात नोंदवण्याजोगी आहे। रेल्वे, बँकिंग सारख्या सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रात केंद्र सरकारकडून 27% आरक्षण देण्यात आले। ओबीसींनी विविध अंगाने एकत्र येऊन सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती साधायला हवी, असे दोन्ही मुख्यमंत्री म्हणाले। वरिष्ठ नेते तसेच लोकप्रतिनिधी यांच्याद्वारे सादर झालेल्या विविध मागण्यांवर विचार होऊन त्यांनी कार्यवाही करणार असल्याचं देखील आश्वासन दिलंय। या व्यतिरिक्त गोवा सरकारनं ओबीसींना रोजगार, सर्टिफिकेशन, महिला सक्षमीकरण अशा बाबतीत नवे कार्यक्रम सुरू केले आहेत, ज्यामुळे ओबीसींचा सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग सुलभ होतोय। सरकार आणि समाज यांच्यातील सहयोगानेच ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण शक्य होईल, हा संदेश या अधिवेशनातून स्पष्ट झाला। फडणवीस यांची भूमिका त्यांच्या वक्तव्यांमधून दिसून येते की ते ओबीसींसाठी केवळ भाषण न करता वास्तवात काम करण्यास तयार आहेत। त्यांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्याचे ठामपणे सांगितले। ओबीसी समाजाच्या न्याय व संस्थागत हक्कांसाठी महाराष्ट्रात एक नवा संकल्प आणि जोमदार प्रयत्न सुरू झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व या लढाईत निर्णायक ठरणार आहे। ओबीसींच्या यक्ष प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे व ही समाजातील समृद्धी, समतेसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे। अशा माध्यमातून सबका साथ सबका विकास योजनेत ओबीसींना योग्य स्थान व मान मिळालेच पाहिजे, तरच प्रगत भारताचे स्वप्न साकार होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।